तर लास्ट टाइम आपण लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ बघितलेले होते. ऑल मटेरियल डोंट ओबे ओहम्स लॉ. सगळे कंडक्टर किंवा सगळे मटेरियल्स ओहम्स लॉ ओबे करत नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कंडक्टरमध्ये ओहम्स लॉ ओबे करायचा असेल तर फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. आता ओहम्स लॉ ओबे करतोय का नाही करतोय याच्यानुसार किंवा अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ देर आर टू टाइप्स ऑफ कंडक्टर. फर्स्ट इज द ओहमिक कंडक्टर्स. Ohmic conductors. First is the Ohmic conductors. Okay, so based on Ohm's law, there are two types of conductor: Ohmic conductor and non-Ohmic conductor. आता Ohmic conductor म्हणजे काय? The conductor in which Ohm's law is obeyed. Conductors in which Ohm's law is obeyed are called as Ohmic conductors. ओके, तर ओहमिक कंडक्टर जनरली कोण असतात? तर जनरली ऑल मेटल्स जे आहेत ना ते ओहम्स लॉ जनरली ओबे करतात. ऑल मेटल्स म्हणजे कॉपर, आयर्न, गोल्ड, सिल्वर हे सगळे जे आहेत ते ओहमिक कंडक्टर्स आहेत. आता ओहम्स लॉ ओबे करतात म्हणजे काय होतं, याच्यामध्ये करंट जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, पीडी असणार आहे. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पीडी. म्हणजे ओहमिक कंडक्टर जे आहेत त्याच्यामध्ये आयव्ही ग्राफ कसा येणार बघा. आयव्ही ग्राफ इज लाईक दिस. करंट इज ऑन दी वाय ऍक्सिस अँड व्होल्टेज ऑर पोटेन्शियल डिफरन्स ऑन दी एक्स ऍक्सिस. तर याच्यामध्ये काय येणार आहे, एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन येणार आहे. म्हणजे ज्यावेळी पीडी 0 त्यावेळी करंट 0 आणि पीडी जसा वाढत जाईल तसा करंट देखील काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि या ग्राफचा स्लोप जो आहे तो स्लोप किती असणार बघा. या ग्राफचा स्लोप किती असणार, आयव्ही ग्राफ असेल तर स्लोप असणार आय बाय व्ही ना. आय बाय व्ही म्हणजे काय असणार, 1 अपॉन रेझिस्टन्स असणार. 1 अपॉन रेझिस्टन्स. ओके, या पद्धतीने हा स्लोपचा फॉर्म्युला येणार 1 अपॉन रेझिस्टन्स. जर फी आय ग्राफ असेल ना, फी आय ग्राफ, तर तो देखील स्ट्रेट लाईनच येणार. आणि फी आय ग्राफचा स्लोप काय असतं, आर असतं. लक्षात घ्या, हे नेहमी लक्षात ठेवा. स्लोप ऑफ आयव्ही ग्राफ काय असणार आहे, 1 बाय आर. आणि स्लोप ऑफ फी आय ग्राफ इज इक्वल टू आर असतं. हे लक्षात ठेवा. समजा इथं असा क्वेश्चन विचारला, समजा तुम्हाला असं सांगितलं की दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. ओके, तर सपोज एक्स ऍक्सिस वर करंट आहे आणि वाय ऍक्सिस वर पीडी आहे. आणि अशा सपोज दोन ग्राफ इथं दाखवलेले आहेत, दोन कंडक्टर आहेत. दिस इज कंडक्टर 1 अँड दिस इज कंडक्टर 2. तर याच्यावर क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की याच्यामधला जास्त रेझिस्टन्सचा कंडक्टर कुठला असेल, कंडक्टर 1 की कंडक्टर 2, किंवा R1 आणि R2 याच्यामध्ये रिलेशन काय येणार आहे. आता बघा, स्लोप जास्त कोणाचा आहे बघा, जास्त तिरका म्हणजे जास्त स्लोप. आता स्लोप इथे जास्त आहे 2 नंबरचा. ठीक आहे, म्हणजे रेझिस्टन्स जास्त कोणाचा असणार, 2 नंबरचा असणार. म्हणजे इथं काय येणार आहे, R2 इज ग्रेटर दॅन R1 येणार, कारण हा फी आय ग्राफ आहे. हा जर आयव्ही ग्राफ असता तर उलटा आला असता मग, कारण आयव्ही ग्राफचा स्लोप म्हणजे काय येतं, 1 बाय रेझिस्टन्स येतं. हे लक्षात ठेवा. सो ओहमिक. तसं दुसरं जे आहे दॅट इज नॉन ओहमिक कंडक्टर्स. नॉन ओहमिक कंडक्टर म्हणजे काय, जे कंडक्टर ओहम्स लॉ ओबे करत नाही. कंडक्टर्स which don't obey Ohm's law
are called as non-ohmic कंडक्टर्स. नॉन ओहमिक कंडक्टर म्हणजे जे कंडक्टर ओहम्स लॉ ओबे करत नाहीत. आता ओहम्स लॉ ओबे करत नाहीत म्हणजे काय, करंट आणि पीडी यांच्यामध्ये डायरेक्ट प्रोपोर्शनल रिलेशन नसणार आहे. म्हणजे काय होणार नेमकं, म्हणजे या पद्धतीने होणार. ओके, समजा वाय ऍक्सिस वर करंट आहे आणि एक्स ऍक्सिस वर काय पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर हे असं काहीतरी ग्राफ वेगळा, असं काहीतरी ग्राफ वेगळा असू शकतो, किंवा असं काहीतरी असा ग्राफ. म्हणजे इथं स्ट्रेट लाईन ग्राफ नसला पाहिजे थोडक्यात. म्हणजे ज्या कंडक्टरमध्ये करंट आणि व्होल्टेज यांच्यामध्ये स्ट्रेट लाईन ग्राफ येत नाही, म्हणजे करंट आणि व्होल्टेज काय असतात, काय नसतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल एकमेकाला नसतात, त्याला काय म्हणायचं, नॉन ओहमिक कंडक्टर. याचं एक्झाम्पल काय तर सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर्स नॉन ओहमिक आहेत. ओके, किंवा डायोड्स नावाचे डिव्हाइस, किंवा ट्रायोड्स नावाचे डिव्हाइस जे आहेत, ट्रायोड हे जे डिव्हाइसेस आहेत ते ओहम्स लॉ ओबे करत नाहीत. सो ज्याच्यामध्ये व्हीआय ग्राफ स्ट्रेट लाईन असतो त्याला ओहमिक कंडक्टर म्हणायचं, आणि ज्याच्यामध्ये व्हीआय ग्राफ स्ट्रेट लाईन नसतो त्याला नॉन ओहमिक म्हणायचं. व्हेरी सिंपल. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल पॉवर. दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आता, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता हे फॉर्म्युले कसे येणार बघा. कन्सिडर a conductor having resistance R. एक कंडक्टर आहे, त्याचा रेजिस्टन्स R आहे. ठीक आहे, आणि या रेजिस्टन्स मधून काय होतोय, व्ही हा पीडी लावल्यानंतर टी टाइम साठी आय करंट फ्लो होतोय. ओके, when potential difference phi is applied, okay, current I flows through it for time t. बघा, एक कंडक्टर आहे, त्याचा रेजिस्टन्स R आहे, त्याला फी एवढा पीडी लावलाय. फी एवढा पीडी लावल्यानंतर करंट आय त्याच्यामध्ये फ्लो व्हायला चालू होतो, आणि टी टाइम साठी आपण काय केलेलं आहे, करंट त्याच्यामधून फ्लो केलेला आहे. ओके, आता आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहित आहे ना, बेसिक फॉर्म्युला. वी नो दॅट करंट आय इज नथिंग बट चार्ज डिवायडेड बाय टाइम असतं. ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम, म्हणजे काय येणार आहे, क्यू बाय टी येणार. अँड देअरफॉर काय येणार आहे, क्यू इज इक्वल टू आय टी येणार. ओके, क्यू इज इक्वल टू आय टी, म्हणजे टी टाइम मध्ये काय झालेलं असणार आहे, एवढा चार्ज इथं काय झालेला असणार आहे, फ्लो झालेला असणार आहे. करंट आय इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम, सो देअरफॉर आय इज इक्वल टू क्यू बाय टी येणार, अँड देअरफॉर क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. ओके, आता हा चार्ज ज्यावेळी त्या कंडक्टर मधून फ्लो होणार आहे ना, त्यावेळी त्याच्यामध्ये काय होणार आहे, वर्क डन होणार. आणि ते वर्क डन किती होणार बघा, when चार्ज Q flows through conductor, when charge Q flows through conductor, work done in that conductor, म्हणजे चार्ज कुठल्याही कंडक्टर मधून चार्ज फ्लो झाला तर तिथं वर्क डन होणार आहे. ओके, चार्ज फ्लो होण्यासाठी नेहमी वर्क डन तिथं करावंच लागतं. ठीक आहे,
वर्क डन इन द कंडक्टर डब्ल्यू. आता वर्क डन किती येणार बघा, डब्ल्यू इज इक्वल टू फी क्यू येणार. आता हा फॉर्म्युला कुठून आला, तर ऍक्च्युली इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्सचा एक फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, वर्क पर युनिट चार्ज असतं. हा बेसिक फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, वर्क डन पर युनिट चार्ज. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज. म्हणजे वर्क म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज येणार. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्सची बेसिक कन्सेप्ट जी आहे, ऍक्च्युली ही 12th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला टाकलेलं आहे. पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन, इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन वगैरे वगैरे. आता तुम्हाला हे एवढंच लक्षात ठेवावं लागेल की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं, वर्क डन डिवायडेड बाय चार्ज असतं. आणि देअरफॉर वर्क डन म्हणजे काय असणार, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज येणार. पोटेन्शियल डिफरन्स इथे किती आहे, फी आहे, आणि चार्ज किती फ्लो झालाय, क्यू. त्याच्यामुळे व्हेन चार्ज क्यू फ्लोज थ्रू द कंडक्टर, वर्क डन इन द कंडक्टर किती येणार आहे, डब्ल्यू इज इक्वल टू फी क्यू. आणि क्यू किती आहे, आयटी आहे ना. सपोज दिस इज इक्वेशन 1, this is equation 2. So from equation 1 and 2, काय येणार बघा, वर्क डन किती होणार इथं, फी इंटू क्यू म्हणजे आयटी, वर्क डन. आणि हे वर्क डन म्हणजेच काय असणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी असणार आहे. दिस वर्क डन इज इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड. ओके, म्हणजे त्या कंडक्टर मध्ये काय होणार आहे, जे वर्कडन होणार आहे ना, त्याच्यासाठी ही इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली. म्हणजे वर्कडन म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिकल एनर्जी असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. अँड देअरफॉर इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय येतो, फी आय टी. इलेक्ट्रिकल एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला फी आय टी. हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर हा फॉर्म्युला आणखी एका फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. ऑल्सो फी ला रिप्लेस करूया. फी इज इक्वल टू आय इंटू आर असतं. फी इज इक्वल टू आय इंटू आर, कारण आर म्हणजे फी बाय आय असतं ना. सो फी इज इक्वल टू आय आर. ठीक आहे, तर इथं फी इज इक्वल टू आय आर जर ठेवलं तर दुसरा फॉर्म्युला काय येणार बघा, इलेक्ट्रिकल एनर्जीचा. देअरफॉर इलेक्ट्रिकल एनर्जी, फी म्हणजे आय आर इंटू आय टी, म्हणजे काय येणार आहे, दुसरा फॉर्म्युला येणार आहे आय स्क्वेअर आर टी. आय इंटू आय म्हणजे आय स्क्वेअर ना, इंटू आर इंटू टी. ओके, हा दुसरा फॉर्म्युला. आणि तिसरा देखील एक फॉर्म्युला येऊ शकतो. याच्यामध्ये समजा आता आय ला रिप्लेस केलं, आय. बघा, ऑल्सो आय इज इक्वल टू फी बाय आर असतं. आय इज इक्वल टू फी बाय आर. आणि ते जर प्लेस केलं तर इलेक्ट्रिकल एनर्जीचा तिसरा फॉर्म्युला येणार आहे फी ॲज इट इज. आय म्हणजे काय ठेवणार, फी बाय आर ठेवणार इंटू टी. म्हणजे तिसरा फॉर्म्युला येतो फी स्क्वेअर बाय आर इंटू टी. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जीचे एकूण 3 फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. पहिला फॉर्म्युला आहे फी आय टी, दुसरा फॉर्म्युला आहे आय स्क्वेअर आर टी. ओके, सेकंड फॉर्म्युला इज आय स्क्वेअर आर टी, अँड थर्ड फॉर्म्युला इज फी स्क्वेअर आर बाय टी, फी स्क्वेअर टी बाय आर, सॉरी, फी स्क्वेअर बाय आर इंटू टी. बघा पुन्हा एकदा इथे लिहितोय, इलेक्ट्रिकल एनर्जीचे एकूण 3 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे फी आय टी, दुसरा आहे आय स्क्वेअर आर टी, आणि तिसरा आहे फी स्क्वेअर बाय आर इंटू टी. हे इलेक्ट्रिकल एनर्जीचे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे.
ओके, हे डेरिव्हेशन लक्षात आलं का बघा. हे शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला डेरिव्हेशन. शॉर्ट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं डेरिव्हेशन कसं करायचं. इन शॉर्ट, पहिलं नेहमीचं सेंटेन्स लिहायचं. कन्सिडर ए कंडक्टर ऑफ रेजिस्टन्स आर, पोटेन्शियल डिफरन्स फी इज अप्लाइड, करंट आय फ्लोज थ्रू इट फॉर टाइम टी. ओके, तर सुरुवातीला चार्ज किती कंडक्टर मधून फ्लो होतोय ते काढायचं. चार्ज कसं काढायचं, तर वी नो दॅट आय इज इक्वल टू क्यू बाय टी अँड देअरफॉर इन टाइम टी चार्ज फ्लोज थ्रू कंडक्टर इज इक्वल टू आय टी. अगोदर चार्ज काढायचा. बघा डेरिव्हेशन किती सिंपल आहे. ओके, वी नो दॅट करंट इज इक्वल टू क्यू बाय टी अँड देअरफॉर काय होणार आहे, क्यू इज इक्वल टू आय टी, म्हणजे टी टाइम मध्ये एवढा चार्ज फ्लो होणार. आता त्याच्यानंतर काय करायचं, वर्कडन काढायचं. वर्कडन म्हणजे कुठल्याही कंडक्टर मधून चार्ज फ्लो झाला की त्या कंडक्टरमध्ये नेहमी वर्कडन होतंयच. ओके, चार्ज फ्लो झाला की वर्कडन होत आहे. सो वर्कडनचा फॉर्म्युला काय असतो, डब्ल्यू इज इक्वल टू फी क्यू. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला. हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून आलेला फॉर्म्युला आहे. वर्कडनचा फॉर्म्युला असतो फी क्यू आणि त्याच्यामध्ये फक्त क्यू रिप्लेस करायचा आहे. फी आय टी झाला वर्कडनचा फॉर्म्युला. एकदा फी रिप्लेस केलं आय बाय आर न तर फॉर्म्युला येणार आहे आय स्क्वेअर आर टी, आणि एकदा आय रिप्लेस केलं तर फी स्क्वेअर बाय आर इंटू टी. हे एवढंच फक्त आहे, हे फक्त डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि हे वर्कडन म्हणजेच काय असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी असतं. लक्षात आलं, म्हणजे बेसिक पार्ट एवढाच आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय बघा. कन्सिडर ए कंडक्टर ऑफ रेजिस्टन्स आर, when PD fee is applied, current through conductor is I and current flows suppose for time t. t टाइम साठी करंट फ्लो होतोय. तर सुरुवातीला चार्ज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर काढायचं. चार्ज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर कसं काढणार, वी नो दॅट I इज इक्वल टू क्यू बाय टी, सो क्यू इज इक्वल टू आय टी. ऑल्सो when चार्ज क्यू फ्लोज थ्रू द कंडक्टर, वर्क डन इज, क्यू चार्ज फ्लो झाल्यानंतर वर्क डन किती होणार आहे, डब्ल्यू इज इक्वल टू व्ही क्यू. आणि इथं फक्त काय करायचं आहे तुम्हाला, क्यू फक्त रिप्लेस करायचं, क्यू आय टी न रिप्लेस करायचं, फी आय टी. अँड दिस वर्क डन इज नथिंग बट इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम्ड इन दॅट कंडक्टर. ओके, वर्क डन काय असणार आहे, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी असणार. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युमचे 3 फॉर्म्युले आहेत. ओके, पहिला फॉर्म्युला फी आय टी, दुसरा फॉर्म्युला आय स्क्वेअर आर टी आणि तिसरा फॉर्म्युला फी स्क्वेअर बाय आर इंटू टी. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असले तर विचारा. आता नेक्स्ट पॉइंट स्टडी करूया, दॅट इज इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला. इलेक्ट्रिक पॉवर which can be denoted by P, इलेक्ट्रिक पॉवर. आता जस्ट पॉवर म्हणजे काय, रेट ऑफ वर्क डन त्याला काय म्हणतो आपण, पॉवर म्हणतो. किंवा इथे इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, रेट ॲट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्झ्युम्ड, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पॉवर. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, रेट ॲट विच इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्झ्युम्ड, इलेक्ट्रिक एनर्जी consumed is called as electric power. म्हणजे ज्या रेटने इलेक्ट्रिसिटी कंझ्युम केली जाणार, इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम केली जाणार, त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिकल पॉवर असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो, इलेक्ट्रिकल पॉवर किंवा इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिक एनर्जी डिवायडेड बाय टाइम. नेहमी लक्षात ठेवा, पॉवर म्हणजे एनर्जी बाय टाइम असतं, किंवा पॉवर म्हणजे वर्क डन डिवायडेड बाय टाइम. ओके, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. पॉवर म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय टाइम किंवा वर्क डन डिवायडेड बाय टाइम. सो रेट ॲट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्झ्युम्ड इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक पॉवर, किंवा इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी डिवायडेड बाय टाइम. अँड देअरफॉर इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी डिवायडेड बाय टी येणार. आताच आपण काय केला, इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काढलेला आहे. बट इलेक्ट्रिक एनर्जी किती असते, फी आय टी असते, इज इक्वल टू फी आय टी. सो देअरफॉर इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय येणार बघा, एनर्जी आहे फी आय टी डिवायडेड बाय टी, म्हणजे टी टी गेट कॅन्सल, आणि इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय येतो, फी इंटू आय येतो. ओके, इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, फी आय. इलेक्ट्रिक पॉवर
इज फी इंटू आय येणार आहे. इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? फी आहे. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचं व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि त्या इन्स्ट्रुमेंट मधून फ्लो होणारा करंट, ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं? नेहमी इलेक्ट्रिक पॉवर असतं. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर असं लिहू शकतो आपण, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स, किंवा त्याला अनेक वेळा व्होल्टेज असं म्हटलं जातं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेज इंटू करंट म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर. आता इलेक्ट्रिक पॉवरचं एसआय युनिट काय असतं बघा. एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज वॅट. ओके, डब्ल्यू एसआय युनिट. आणि इलेक्ट्रिक पॉवर मेजर करायला एक इंडस्ट्रियल युनिट देखील आहे. इंडस्ट्रियल युनिट काय बघा, इंडस्ट्रियल युनिट ऑफ पॉवर. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जनरली वॅट हे युनिट वापरलं जात नाही, तर त्याच्याऐवजी काय वापरलं जातं? हॉर्स पॉवर नावाचं युनिट वापरलं जातं. हॉर्स पॉवर, इन शॉर्ट HP. अनेक वेळा तुम्ही ऐकलं असलं बघा, इलेक्ट्रिक मोटर जी असते ना, त्याची पॉवर जी आहे ती HP मध्ये असते. 1 HP, 2 HP, हाफ HP अँड सो ऑन. ओके, सो इंडस्ट्रियल युनिट काय असणार आहे? हॉर्स पॉवर, HP. आता वॅट आणि HP मधला कन्व्हर्जन फॅक्टर देखील माहिती पाहिजे. तर 1 HP 1 हॉर्स पॉवर म्हणजे असतं 746 वॅट. 746 वॅट असतं. 1 हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं? 746 वॅट. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रिक पॉवरचे बेसिकली 2 युनिट आपण वापरतोय, एक वॅट आणि दुसरं हॉर्स पॉवर. ठीक आहे. आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट काय आहे ते आपलं बघायचं राहिलं. ते एक युनिट बघूया. हे बघा, आता SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी काय येतं बघा. इलेक्ट्रिक एनर्जी इज जूल येणार. ओके, इन ब्रॅकेट JOULE, जूल. ओके, जूल SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, कारण ती एनर्जीच आहे ना, त्याच्यामुळे जूल येणार आहे. परंतु MSEDCL जी आहे, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारी जी कंपनी आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी, ती इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी मात्र काय करते? हे जूल युनिट वापरत नाही. म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम झाली याच्यासाठी जूल युनिट वापरलं जात नाही, तर त्याच्यासाठी काय वापरलं जातं? किलोवॅट आवर, किंवा त्यालाच 1 युनिट असं म्हटलं जातं, युनिट. कारण तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं जर बिल बघितलेलं असेल तर त्याच्यावर काय असतं? इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम असते? युनिटमध्ये असते. म्हणजे साधारणपणे 30 युनिट कंझ्युम झाले, किंवा 50 युनिट कंझ्युम झाले, किंवा 60 युनिट कंझ्युम झाले, अँड सो ऑन. ओके, सो MSEDCL याचं लॉंग फॉर्म काय आहे? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. पूर्वी MSEB होती. MSEB चे 3 पार्ट झालेले आहेत, लक्षात घ्या. तर त्याच्यामधला आपल्यापर्यंत वीज पोहोचवायचं जे काम आहे ते कुणाचं असतं? MSEDCLचं असतं. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, त्याला MSEDCL असं म्हणायचं. म्हणजे पूर्वी MSEB ही एकच संस्था होती आणि त्याचे 3 पार्ट झालेत, लक्षात घ्या. 3 पार्ट काय झालेत बघा, इथे लिहितो. MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड होता फक्त, आणि नंतर ते व्यवस्थित फंक्शनिंग व्हावं याच्यासाठी काय केलेलं आहे? MSEGCL एक आहे, MSETCL एक आहे, आणि MSEDCL. आता G म्हणजे काय असतं? जनरेशन. म्हणजे जनरेशन विभाग वेगळा, म्हणजे तो काय करतो? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायचं काम करतोय. MSETCL T म्हणजे काय करतो? ट्रान्सपोर्ट करतो. ट्रान्सपोर्ट म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथून गावापर्यंत, शहरापर्यंत पोहोचवायचं जे काम आहे तो विभाग वेगळा आहे.
आणि MSc DCL म्हणजे डिस्ट्रीब्युशनचं काम करतो. म्हणजे गावापर्यंत पोहोचल्यानंतर ते सगळ्या घरामध्ये पोहोचवायचं, त्याचं किती कन्झ्युम झाली ते बघायचं, त्याचं बिल्ल काढायची, ओके, त्याचं कलेक्शन करायचं, हे सगळं जे काम आहे ते कुणाचं आहे, डिस्ट्रीब्युशनचं आहे. असे एकूण MSc मध्ये 3 विभाग आहेत. MSc GCL, MSc TCL आणि MSc DCL. आता MSc DCL जे आहेत त्यांचं काम काय आहे, गावापर्यंत आलेली जी वीज आहे, ओके, इलेक्ट्रिसिटी आहे, शहरापर्यंत आलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी सगळ्या घरामध्ये पोहोचवणं, त्याचबरोबर किती इलेक्ट्रिसिटी महिन्याला कन्झ्युम झाली आहे ती मेजर करणं आणि अकॉर्डिंगली त्याचं बिलिंग करणं, ओके, आणि ते सगळं प्रोसेस करणं. हा जो पार्ट आहे ना तो सगळा कोणाचा आहे, MSc DCLचा आहे. तर MSc DCL जे आहे ना ते इलेक्ट्रिसिटी किती कन्झ्युम झाली हे मेजर करण्यासाठी काय करतं, एक युनिट वापरतं. त्या युनिटला किलोवॅट अवर असं म्हटलं जातं किंवा जस्ट युनिट असं म्हटलं जातं. ओके, हे MSc GCL, TCL, DCL हे काय तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही, परंतु MSc DCL कुठलं युनिट वापरतं हे मात्र विचारलं जातं आणि ते युनिट काय आहे त्याची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. ओके, तर टू मेजर electricity consumed MSEDCL uses a unit which is called as kilowatt hour or 1 unit. ओके, किलोवॅट अवर हे युनिट वापरतं किंवा 1 युनिटच त्याला म्हटलं जातं ऍक्च्युली. ओके, युनिट. आता हे 1 युनिट इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती किंवा 1 किलोवॅट अवर इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती याची डेफिनेशन मात्र बोर्ड एक्झाम मध्ये वापरली जाते. ओके, डेफिनेशन कशी येते बघा, 1 किलोवॅट 1 किलोवॅट, okay, just a minute, 1 kilowatt hour, त्यालाच काय म्हणायचं इन ब्रॅकेट 1 युनिट. याची डेफिनेशन कशी आहे बघा, when electrical appliance हे बघा, when electrical appliance of 1000 watt, okay, when electrical appliance of 1000 watt is used for 1 hour, हे बघा 1000 वॅटचे इन्स्ट्रुमेंट, कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर त्याची पॉवर लिहिलेली असते. ठीक आहे, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर वॅट मध्ये जे डब्ल्यू मध्ये जे लिहिलेलं असतं ना ती पॉवर असते, नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर, प्रत्येक इलेक्ट्रिकल अप्लायन्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट लक्षात घ्या, किंवा ते उपकरण, ते प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर पॉवर लिहिलेली असते. तर 1000 वॅटचं अप्लायन्स किंवा इन्स्ट्रुमेंट आपण 1 तास बरोबर वापरलं तर बरोबर 1 युनिट एवढी वीज वापरली जाते. लक्षात घ्या, when electrical appliance of 1000 watt is used for 1 hour, 1 युनिट किंवा ब्रॅकेट मध्ये 1 किलोवॅट अवर इलेक्ट्रिसिटी is said to be consumed. लक्षात येत आहे, ही 1 युनिटची ऍक्च्युअली डेफिनेशन आहे किंवा 1 किलोवॅट अवरची डेफिनेशन आहे. किलो म्हणजे 1000 ना, जे 1000 वॅटचं इन्स्ट्रुमेंट 1 तास वापरायचं. म्हणजे याचा मिनिंग काय होतं बघा, 1 युनिट म्हणजे काय होणार बघा, 1 युनिट म्हणजे 1000 वॅटचं इन्स्ट्रुमेंट किती तास वापरायचं, 1 तास वापरायचं. किंवा
500 वॅटचे इन्स्ट्रुमेंट 500 वॅटचे इन्स्ट्रुमेंट काय वापरायचं 2 तास वापरायचं, किंवा 250 वॅटचे युनिट 250 वॅटचे इन्स्ट्रुमेंट काय वापरायचं 4 तास वापरायचं, अँड सो ऑन. म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे वॅट आणि अवर याचं मल्टिप्लिकेशन 1000 झालं पाहिजे, त्याला वन युनिट असं म्हणायचं थोडक्यात. लक्षात येते का बघा? ओके, म्हणजे 1000 वॅटचं इन्स्ट्रुमेंट 1 तास वापरलं तर 1 युनिट जळणार तुमचं थोडक्यात. 500 वॅटचे इन्स्ट्रुमेंट जर 2 तास वापरलं ना तर तुमचं 500 गुणिले 2 म्हणजे परत 1000 होते. ते 1000 झालं की 1 युनिट झालं म्हणायचं. ओके, 250 वॅटचं युनिट 4 तास वापरावं लागेल. उदाहरणार्थ तुमच्या घरी आता छोटासा बल्ब असेल, समजा छोटे आपले याचे बल्ब असतात, कुठले आता एलईडी वगैरे बल्ब आलेले. समजा 5 वॅटचा एक बल्ब असेल, 5 वॅटचा बल्ब. तर 5 वॅटचा जो बल्ब आहे ना तो किती तास वापरल्यानंतर 1 युनिट वीज जळणार? 5 वॅट 1000 व्हायला पाहिजे ना मल्टिप्लिकेशन. तर 5 इंटू काय करायला पाहिजे इथं 200 करायला पाहिजे. 200 म्हणजे 1000 होणार. म्हणजे 5 वॅटचा बल्ब जर 200 तास वापरला तर 1 युनिट वीज जळते. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं बिल जर कमी यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, कमी वॅटचे इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतील. कमी वॅट, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर वॅट लिहिलेलं असतं. ओके, किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल जर कमी करायचं असेल तर काय करावं लागेल, जास्त तुम्हाला फोकस कुणावर करावं लागेल, म्हणजे कुठले इन्स्ट्रुमेंट वेळेवर चालू करावे लागतील, वेळेवर बंद करावे लागतील, किंवा कमीत कमी वापरायला लागतील. कुठले इन्स्ट्रुमेंट ज्याच्यावर वॅट जास्त लिहिलेलं असतं ना ते इन्स्ट्रुमेंट कमीत कमी वेळ वापरायचे. लगेच आवश्यकता असेल तर चालू करायचं, लगेच आवश्यकता नसेल तर बंद करायचं. नाहीतर असं काही वेळेला काय होतं, ही कन्सेप्ट माहिती नसते काही लोकांना, आणि मग काय होतं, जास्त वॅटचे इन्स्ट्रुमेंट उगाच जास्त वेळ चालू ठेवतात आणि बल्ब छोटे छोटे असतात, कमी वॅटचे असतात, ते मात्र लगेच चालू बंद करतात लगेच. ओके, इलेक्ट्रिसिटीच्या बिलामध्ये कुणामुळे जास्त फरक पडतोय, जास्त वॅट, म्हणजे जास्त वॅट कुणाचं युनिट आहे, पॉवरचं. तर जास्त पॉवरचे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ना ते कमीत कमी वेळ वापरायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आणि याच्यावरूनच इलेक्ट्रिसिटीचं बिल जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. लक्षात आलं? म्हणजे 5 वॅटचा जर बल्ब असेल तर 200 तास वापरल्यावर 1 युनिट तुमचं कन्झ्युम होणार आहे, किंवा 10 वॅटचा बल्ब 100 तास वापरायला पाहिजे. लक्षात येते? झिरो बल्ब माहिती आहे तुम्हाला? झिरो बल्ब तुम्ही ऐकलेला असेल. झिरो बल्ब म्हणजे ते अर्धा वॅट असतं, 0.5 वॅट. झिरो बल्ब जे अर्धा वॅट किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असतं. मग तो अर्धा वॅटचा जो बल्ब आहे ना तो 500 तास वापरायला पाहिजे, त्यावेळी कुठे 1 युनिट जळणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, घरातलं इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी करायचं असेल तर घरातले सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बघा, प्रत्येकावर वॅटेज किती लिहिलंय बघा, आणि जे जास्त वॅटेजचे इन्स्ट्रुमेंट आहेत ना ते काय करायचे, कमीत कमी वेळ वापरायचे. आणि कमी वॅटचे इन्स्ट्रुमेंट जास्त वेळ वापरले तरी चालतात. ओके, जास्त बिलामध्ये फरक पडणार नाही. So in this way we have studied today electrical energy and electrical power. Electric energy आणि electric power ची कन्सेप्ट आपण आज बघितलेली आहे. So this is all for today's lecture of the physics. काय डाऊट असला विचारा.